Hi everyone, good evening. Good evening. Good evening. Good काय evening, म्हणताय ma'am. सर्वांना? Good evening all of you. स्क्रीन दिसतंय सर्वांना? Good Good evening. evening, ma'am. Oh, ma'am. Good evening, Okay, good No, evening. ma'am. सर्वांना गुड इव्हिनिंग. सर्वांचं स्वागत आहे ई स्पार्क ऑनलाईन क्लासेस मध्ये. आपण काल पाहत होतो पार्ट्स ऑफ स्पीच यामधल्या ज्या 4 जाती आहेत. पार्ट्स ऑफ स्पीच 4 पार्ट जे आहेत ते आपण काल पाहिले होते. आता पुढचं जे पार्ट आहेत, पुढचे पार्ट 5, 6, 7 and 8 आता हे आपण कंटिन्यू करूयात. थोडंसं रिवाइज करूयात आपण. व्हॉट इज नाउन, व्हॉट इज प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह अँड वर्ब. आता यावरती आपण प्रश्न सुद्धा पाहिले की पहा, नाउन कशाला म्हणायचं, प्रोनाउन कशाला म्हणायचं, ऍडजेक्टिव्ह काय आहे. तर नाउन बद्दल आपण माहिती पाहिली होती. द वर्ड विच इज यूज ॲज द नेम ऑफ अ थिंग, पर्सन ऑर एनिमल इज कॉल्ड नाउन. कुठलीही वस्तू असेल, प्राणी असेल, व्यक्ती असेल, कशाच्याही नावाला दिलेलं नाव म्हणजे हे नाउन आहे. जसं की माया, त्यानंतर एखाद्या मुलाचं असेल महेश, सुरेश, ताजमहाल, मुंबई, गीता, सीता, गोल्ड, म्हणजे यासारखे जे काही नाम आहेत हे सर्वच नावं ही नाउन मध्ये येतात. त्यानंतर प्रोनाउन पाहिलं होतं पहा आपण. प्रोनाउन कशाला म्हणायचंय पहा. प्रोनाउन, द वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड अ प्रोनाउन. नामाबद्दल येणारा शब्द हा प्रोनाउन असतो, तो सर्वनाम असतो का. जसं की आय, वी, यू, ही, शी, इट, हू, हिअर, देअर, दोज, दॅट, दीज, दे, मायसेल्फ, हिमसेल्फ, हरसेल्फ, असे जे काही शब्द असतात ते प्रोनाउन मधून आलेले असतात, प्रोनाउन म्हणून आलेले असतात. त्यानंतर आहे ऍडजेक्टिव्ह, विशेषण आपण पाहिलं. यावरती प्रश्न, मला वाटतं प्रश्न ऍडजेक्टिव्ह वरचे राहिलेत आपले, नाउन आणि प्रोनाउन वरती झाले. ऍडजेक्टिव्ह काय आहे तर the word which tells something about that the noun is called an adjective. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा हा शब्द असतो. जसं की ब्रेव किंग आपण म्हणतो, 5 बुक्स, सम मिल्क, मच वॉटर, ब्युटिफुल गर्ल, यासारखे जी नावं, यासारखे जे शब्द आहेत. जसं की ब्युटिफुल गर्ल मधला हा ब्युटिफुल हा ऍडजेक्टिव्ह आहे. ब्रेव किंग म्हटलं की ब्रेव हा ऍडजेक्टिव्ह आहे. हे सर्व ऍडजेक्टिव्ह विशेषण. त्यानंतर आपण पाहिलं वर्ब. वर्ब काय आहे. वर्ब मीन्स क्रियापद. द वर्ड विच कम्प्लीट द मीनिंग ऑफ द सेंटेन्स इज कॉल्ड अ वर्ब. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द हा वर्ब आहे, क्रियापद आहे. जसं की एम, इज, आर हे सुद्धा वर्ब आहेत. त्याबरोबर गो, वॉज यासारखे जे काही शब्द आहेत किंवा जेवढे काही ऍक्शन वर्ड्स येतात, जसं की कॉट, कॅरी, क्राईंग, लाफ यासारखे जे शब्द ऍक्शन वर्ड्स आपण म्हणतो, कृतीदर्शक शब्द, तर ते सर्व शब्द हे क्रियापदांमध्ये येत असतात. बर, आता आपण राहिलेले हे जे 4 आहेत, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन, याबद्दल माहिती पाहूयात आणि त्यानंतर प्रश्न कंटिन्यू करूयात. आता हा जर टॉपिक एकदम तुम्हाला निवांत घेतला तर 8 दिवस हा पूर्ण टॉपिक जातो, एकदम तुम्हाला व्यवस्थित घेतला तर. आता हा आपण टॉपिक आजच घेणार आहोत, उद्या नवीन टॉपिक असेल आपला. उद्या गणिताचा टॉपिक घेऊयात, लसावी आणि मसावी. लसावी मसावी खूप महत्वाचा आहे गणितामधला टॉपिक, तो पाहूयात. आज फक्त याची ओळख करून घेऊयात. आता काही विद्यार्थी 15 तारखेनंतर काही विद्यार्थी तुमच्यापैकी क्लासला असतील, काही नसतील. ज्याची इच्छा आहे ते क्लासला येणार आहेत, ज्यांची इच्छा नाही पण त्यांचा सुद्धा फायदा व्हावा म्हणून जास्तीत जास्त कंटेंट देण्याचा मी प्रयत्न करत असते. प्रश्न तर आपण कितीही पाहू, प्रश्न आपल्याकडे भरपूर आहेत पहा, एवढे हे पूर्ण प्रश्न आहेत. हे प्रश्नांचा साठा तर भरपूर आहे, पण प्रश्न समजून घेण्यापेक्षा जर आशय जर व्यवस्थित समजून घेतला तर त्या आशयावरती आधारित तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सहजपणे सोडवता येतात. बोला विराज, विराजला काही म्हणायचंय. विराज, डाऊट होता काही.
विराज, आवाज येतोय? काल आपण 4 पर्यंत पाहिलं होतं, बरोबर ना? माईक ऑन आहेत सर्वांचे. मला सांगा, 4 पर्यंत घेतलं होतं आपण. समजलं तुम्हाला? हो मॅम. म्हणजे हो त्या मॅम. दिवशी सर्व काही समजेल असं नाही. हो मॅम. जाऊयात आता आपण ऍडव्हर्ब पासून पाहूयात. ऍडव्हर्ब काय आहे, प्रिपोजिशन काय आहे, हो मॅम. यावरचे जेवढे शब्द आहेत तेवढे प्रश्न घेऊयात. हा, बोल ना विराज. हा, विराज बोला. हो मॅम. काही हा मुलं आहेत ना, खूप हा मोठं काहीतरी चित्र सारखं टाकतात आणि आहे ना, ते पुऱ्या स्क्रीनला आहे ना कव्हर करून घेतात, त्याच्यामुळे स्क्रीन दिसत नाही पूर्ण. असं नाही करायचं. पहा ना, चॅट बॉक्स मध्ये तर केवढे चित्र टाकलेत, आणि जर तुमच्या कमेंट आल्या, एखाद्याचा जर डाऊट असेल तर तुमच्या चित्रांमुळे. हा, परतच मी सांगितलं मी त्यामुळे तुम्हाला. ना पहा, स्क्रीन दिसत एवढे नाही. असं जर हा मॅम, स्क्रीन नाही दिसत, मग असं जर केलं ना, स्क्रीन दिसते ना. तर ज्यांना स्क्रीन नाही दिसत आहे त्यांच्यासाठी मी मॅम, पुन्हा स्क्रीन शेअर करते. आता दिसते स्क्रीन? आता स्क्रीन दिसतंय आणि व्हिडिओ. मला पुस्तकाचा पेज नंबर सांगा. आता पुस्तकाचा पेज नंबर हे आहे क्लुप्त आणि सूत्र. इयत्ता 5वीचं पुस्तक आहे. तुम्हाला इथे पेज नंबर दिसते पहा, 67 आहे. जर तुमच्याकडे जर असेल ना पुस्तक तर तुम्ही ओपन करा. 67 पेज नंबर आहे, भाग 2 आहे. हॅलो. हा, बोला. माझं उत्तर दिसत चला कंटिन्यू करूयात आपण. स्क्रीन दिसेल ना. ज्यांना स्क्रीन दिसत नाही त्यांना रेंजचा प्रॉब्लेम असावा, त्यांनी रिजॉईन करा. त्यांनी रिजॉईन करायचं, एकदा लिव्ह करायची मीटिंग आणि पुन्हा जॉईन करा. ओके. आता 5वा जो प्रकार आहे, 5वी शब्दांची जाती आहे ऍडव्हर्ब. ऍडव्हर्ब म्हणजे काय? तर क्रियाविशेषण. आपण ऍडव्हर्ब कडे जाऊयात. An adverb is a word used to add something to the meaning of a verb. जसं की आता आपण वर्ब मध्ये काय करायचं, की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा एक शब्द असायचा वर्ब. पण ऍडवर्ब म्हणजे काय? क्रियाविशेषण. तर तो क्रियापदाबद्दल विशेष काहीतरी माहिती सांगत असतो, तर तो असतो ऍडवर्ब. याला आपण असंही म्हणू शकतो की द वर्ड विच टेल समथिंग अबाउट द वर्ब इज कॉल्ड अन ऍडवर्ब. जो काही क्रियापदाबद्दल सांगतोय, क्रियापद कसं आहे, क्रियापदाबद्दलची माहिती तो सांगत असतो. की जसं की द एलिफंट वॉक्स स्लोली. आता एक सेंटेन्स मी लिहिते, त्यानंतर कोणकोणते क्रियापद आहेत ते पाहूयात. जसं की आता पहिलं सेंटेन्स पहा. द एलिफंट वॉक्स स्लोली. पहा, आता यामध्ये क्रियापद जे आहे वर्ब यामध्ये वॉक्स आहे. वॉक मीन्स चालणे, आणि स्लोली हे आहे ऍडवर्ब. हत्ती हळूहळू चालतो. मग आता चालतो हे तर आपल्याला माहिती की क्रियापद आहे, पण तो कसा चालतो? जर वर्बला जर क्वेश्चन विचारला तर तिथे आपल्याला ऍडवर्ब मिळत असतो. हत्ती चालतो, पण कसा चालतो? तर स्लोली. हे आलं लक्षात तुम्हाला? एक प्रकार काय आहे, कशाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आहे ते तुम्हाला एका वाक्यावरून हे लक्षात आलं असेल. जसे की कोणकोणते ऍडवर्ब असू शकतात? नाऊ, बिफोर, डेली, यस्टरडे, टुडे, एक्सेट्रा. ही सुद्धा ऍडवर्ब म्हणून येऊ शकतात. आणि असं काही एक नाहीये की हेच शब्द तुम्हाला प्रत्येक वेळी ऍडवर्ब म्हणून पाहायला मिळते. जसं की आता बिफोर, आफ्टर, अंडर, नियर यासारखे जे शब्द आहेत, तर हे प्रिपोजिशन म्हणून सुद्धा येतात. पण इथे तुम्हाला बिफोर सुद्धा दिसतोय. म्हणजे आपण वाक्य कशा प्रकारे लिहिले आणि ते वाक्य त्या वाक्यामध्ये क्रियापदाबद्दल माहिती सांगितलेली आहे का, तसंच वाक्य तिथे ऍडव्हर्बचं असावं लागतं. किंवा असं म्हणू शकतो, हॉर्स रन्स फास्ट. आता रन्स यामध्ये वर्ब आहे, आणि फास्ट हे यामध्ये ऍडव्हर्ब आहे. आणि शक्यतो आणखी एक ओळखण्याची ट्रिक जी आहे, ऍडव्हर्ब कसं ओळखायचं, तर इथे बऱ्याच ऍडव्हर्बला, जसं की तुमच्या इयत्तेला 3री, 4थी, 5वी, 6वी
असं जे सोपे सोपे ऍडव्हर्ब दिलेले असतात. ऍडव्हर्बला शेवटी एल वाय लागलेला असतो. असं काही नाही की प्रत्येक वेळी एल वाय असेलच असं नाही, पण 90% तुम्हाला जे ऍडव्हर्ब येतात तर त्यामध्ये तुम्हाला ओळखण्याची ट्रिक ही एल वाय लागलेले हे वर्ड्स. त्यानंतर ऑफन, वन्स, ट्वाइस, सेल्डम एक्सेट्रा, देअर, हेअर, एव्हरीवेअर, सॅडली, ब्रावली, क्लिअरली यासारखे शब्द तुम्हाला ऍडव्हर्ब म्हणून पाहायला मिळतील. इनफ, क्वाईट, एन्स, देअरफोर. ऍडव्हर्ब जे आहेत त्यांचे काही प्रकार पडतात, जसं की ऍडव्हर्ब ऑफ टाइम. तर काळाचा जर उल्लेख केलेला असेल तर त्याला ऍडव्हर्ब ऑफ टाइम म्हटलं जातं. ऍडव्हर्ब ऑफ प्लेस, मग ठिकाणानुसार असेल तर आपण म्हणू शकतो पहा हिअर, देअर, डाऊन, बिलो, एव्हरीवर, एव्हरी फेअर यासारखे तिथे शब्द हे ऍडव्हर्ब म्हणून येऊ शकतात. ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी असतं, ऍडव्हर्ब ऑफ डिग्री, ऍडव्हर्ब ऑफ रिझन. मग तुम्हाला ऍडव्हर्बचे कुठलेही प्रकार नाही विचारणार, फक्त तुम्हाला ऍडव्हर्ब हे काय आहे हे व्यवस्थित समजणं लक्षात गरजेचं आहे. त्यानंतर आहे प्रिपोजिशन. एक फक्त थोडक्यात माहिती पाहतोय आपल्याला, एवढं डिटेल तुम्हाला कधीच येत नाही. पार्ट्स ऑफ स्पीच वरती डिटेल माहिती कधी येत नाही. डिटेल्स खूप सारे प्रश्न सुद्धा नसतात. मोस्टली एखाद दोन प्रश्न येतात, पण ते माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण नेहमी जे बोलतो तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला जर सांगायची वेळ आली की यामध्ये नाउन कुठले आहे, प्रोनाउन कुठे आहे, प्रिपोजिशन काय आहे, कंजंक्शन काय आहे, तरी ते आपल्याला ओळखायला आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. आणि ग्रॅमॅटिकली आपण जे काही लिहितोय तो अगदी योग्य असायला हवं. पहा प्रिपोजिशन पाहूयात. प्रिपोजिशन मीन्स शब्दयोगी अव्यय. A preposition is a word used with a noun or pronoun to show how the person or thing denoted by the noun or pronoun stand in relation to something else. नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरल्या जाणाऱ्या आणि त्यांच्या वाक्यातील एकमेकांशी असणारा संबंध जोडणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. आता नाम आणि सर्वनाम कधी येतात? हे नाम किंवा सर्वनामाच्या पूर्वी येतात. मग वाक्यामध्ये कोणाशी काय संबंध आहे, संबंध जोडण्याचं काम हे प्रिपोजिशनचं असतं. कोणाचा काय संबंध आहे, जसं की एखादं सेंटेन्स जर पाहायचं असेल तर आपण सेंटेन्स घेऊयात पहा. हिज बुक इज इन हिज बॉक्स. त्याचं पुस्तक त्याच्या बॉक्समध्ये होतं. आता हे इन जे आहे आत, आता या इन जे आहे आता हिज हे प्रोनाऊन आहे. इथे नाऊन तर आलेले नाही, पण प्रोनाऊन आलेलं आहे. म्हणजे यानं हे वाक्य जोडून ठेवण्याचं काम केलेलं आणि शब्दांचा काय संबंध आहे तो दाखवण्याचं काम केलेलं आहे. वाक्यातील दुसऱ्या शब्दाचा एकमेकांशी संबंध काय आहे तो दाखवण्याचं काम त्यानं केलेलं आहे. कुठे आहे? इनबॉक्स. किंवा रोहित कॅप इज ऑन हिज हेड. रोहितची कॅप ही त्याच्या डोक्यावरती आहे, यासारखे. मग आता कोणकोणते शब्द प्रिपोजिशन म्हणून येऊ शकतात? इन, ऑन, ऑफ, टू, बाय, विथ, अंडर, ओव्हर, अप, इनटू, अमॉंग एक्सेट्रा. त्याबरोबर आणखी भरपूर शब्द आहेत, जसं की फ्रंट ऑफ, बिहाइंड यासारखे जे शब्द आहेत. आणखी मध्ये भरपूर सारे आहेत, तर ते शब्द सुद्धा प्रिपोजिशन म्हणून येतात. ऑन, ओव्हर, अंडर, नियर यासारखे शब्द. बिटवीन. कंजंक्शन काय आहे पाहूयात. A conjunction is a word used to join word or sentence. तर कंजंक्शनचं काम काय असतं? कंजंक्शन मीन्स उभयान्वयी अव्यय. या उभयान्वयी अव्ययाचं काम आहे दोन किंवा दोन पेक्षा जास्त शब्द किंवा वाक्यांना एकत्र जोडून ठेवायचं काम हे कंजंक्शनचं आहे. दोन वाक्य असतील किंवा दोन शब्द असतील त्यांना एकत्र आणण्याचं काम हे
कंजंक्शन करत असतं, जसं की अँड, बट, ऑर, बिफोर, आफ्टर, टिल, ॲज, सिन्स, इफ, अनलेस, ऑल्दो, ॲज, बिकॉज, दॅन, सो, दॅट, एक्सेट्रा. तर हे काय चाललंय नक्की समजतंय ना तुम्हाला? मी नाही म्हणत आहे, तुम्हाला एकदम डिटेल पूर्ण लगेच समजेल. हे समजण्यासाठी थोडे दिवस जावेच लागतात, थोडं जास्त प्रॅक्टिस असायला हवी, पण थोडं का होईना, अगदी 10-20% का होईना, पण लक्षात येते तुम्हाला. हो खूप मॅम. जास्त क्वेश्चन्स यावरती नसतात. हो हो, हो मॅम. खूप जास्त क्वेश्चन्स हो नसतात. मॅम. ओके लगेच ओके मॅम. ओके. त्यानंतर आहे इंटरजेक्शन. इंटरजेक्शन मीन्स केवल प्रयोगी अव्यय. An interjection is a word which expresses some sudden feeling or emotions. भावनांचा उद्रेक व्यक्त करणारे जे काही शब्द असतात ते केवल प्रयोगी शब्द असतात, केवल प्रयोगी अव्ययामधले, जसं की अलास, हुर्रे, हुलो, ओ, ब्रेव, हुश, आ, हॅलो, ओ, शू, श, वाव यासारखे जे शब्द असतात तर ते सर्व इंटरजेक्शन मध्ये येतात. मग अचानक झालेला आनंद किंवा अचानक झालेलं दुःख हे व्यक्त आपण करतो ते इंटरजेक्शन मध्ये, केवल प्रयोगी अव्ययामध्ये. अचानक काही असू शकतं, एखादं सरप्राईज मिळालं तर ते आपण कसं रिॲक्ट करतोय, तर हे रिॲक्ट करणं जे आहे तर ते इंटरजेक्शन मध्ये येतं. आपल्या मनातील खूप सारा हर्ष असेल, म्हणजे खूप सारा आनंद असेल, खेद असेल, विस्मय असेल, तिरस्कार, शोक, क्रोध, म्हणजे या सर्व भावना, भीती असेल, तर या सर्व भावनांचा उद्रेक आपण इथे या इंटरजेक्शन मध्ये करत असतो. जसं की एक्सक्लेमेटरी वाक्य सेंटेन्स असतं पहा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स येतं. ऐकलंय कधी एक्सक्लेमेटरी? एक्सक्लेमेटरी मध्येच हे इंटरजेक्शन आहे पहा. तिथे सुद्धा आपण भावनांचा उल्लेख केलेला असतो. कशा प्रकारे आपण बोलतो ते एक प्रकारे दाखवलेलं असतं. एक्सक्लेमेटरी ऐकलंय कधी तुम्हाला? तिसरी चौथीला होते पहा. चौथीला होते, तिसरीला नाही, पण हो चौथीच्या मॅम. हो मध्ये होते, मॅम. स्पर्धा परीक्षेत इंटरजेक्शन नसतं. समजलं नाही हो, मॅम. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतात. ओके, बर, आपण आता ह्या गोष्टी तर पाहिल्या. आता या 8च्या 8 ज्या शब्दांच्या जाती आहेत त्या व्यवस्थित पाहिल्या. आता जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूयात आपण. मला वाटतं नाऊन पाहिले होते, प्रोनाऊन घेतले होते. आता आपण पुढे कंटिन्यू करूयात. ऍडजेक्टिव्ह घेऊयात, पुढे थोडे थोडे घेऊयात, म्हणजे आपल्याला पूर्ण करता येतील सर्वच यावरती उदाहरणं. ऍडजेक्टिव्ह नव्हते झाले ना, इथपर्यंत झालं होतं पहा. नाऊन आणि प्रोनाऊन झालं होतं, ऍडजेक्टिव्ह पासून सुरुवात करूयात. बरोबर का? ऍडजेक्टिव्ह चालले होते ना, नाऊन आणि प्रोनाऊन वरतीच झाले होते ना काल फक्त. हो ओके, हो सुरुवात मॅम, काय करूयात राहून मग. गेले होते? काय? शेवटी पर्यंत झालेलं, आता वर्क घ्या. आणखी वरती घेऊ का? वर्क घ्या. अरे हे वर्क झाला प्रिपोजिशन आहेत, हे मॅम. प्रोनाऊन आहेत. प्रोनाऊन आपण उचलले होते काल, ते झालं होतं काल. मॅम, माझं उत्तर दिसत पर्यंत झालंय. प्रोनाऊन झालं फाय होतं, पर्यंत झालंय. ओके, प्रोनाऊन झाले होते. आपण आता ऍडजेक्टिव्ह पाहूयात. जर एखाद दोन राहिले असतील तर तुम्ही कंटिन्यू करा, कारण एवढे सर्व वाक्य होणं शक्य नाही, खूप सारी पीडीएफ आहे. आज सुद्धा जेवढे शक्य होतील तेवढे घेऊयात. म्हणजे आज थोडेसे ऍडजेक्टिव्हचे घेऊयात, वर्बचे घेऊयात, ऍडवर्बचे, त्यानंतर प्रिपोजिशन, असं थोडं थोडं घेतले म्हणजे तुम्हाला सुद्धा परीक्षेमध्ये फायदा होईल. कारण उद्या आपला टॉपिक बदलणार आहे, उद्या आपला सब्जेक्ट वेगळा असणार आहे, मॅथ हा सब्जेक्ट असणार आहे आपला. पहा, आयडेंटिफाय द ऍडजेक्टिव्ह फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. आता यामध्ये आपल्याला विशेषण ओळखायचं, ऍडजेक्टिव्ह ओळखायचं आहे. लता सिंग्स अ स्वीट सॉन्ग. आता या वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह कुठला असेल? ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? तर ते जे नाउन बद्दल विशेष असं माहिती सांगतो तो ऍडजेक्टिव्ह असतो. लता गोड गाणे गाते, यामध्ये ऍडजेक्टिव्ह काय आहे? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. आज विद्यार्थी संख्या कमी आहे बहुतेक. हे पोस्टर मी जे दाखवते याचा परिणाम दिसतोय तुम्हाला. तुम्हाला मी कुठल्याही प्रकारचा फोर्स केलेला नाहीये की तुम्ही क्लास जॉईन करा. जोपर्यंत फ्री आहे तोपर्यंत काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या आवडीने जॉईन करू शकता.
कुठल्याही प्रकारची सक्ती आपल्या क्लासमध्ये कशाचीही नसते. कुठल्याही प्रकारचा फोर्स नसतो, की कुठल्याही प्रकारच्या खोटी आश्वासनं तुम्हाला दिली जात नाही. जे आपल्याकडे होतं ते सांगितलं जातं. हो बरोबर, शब्दयोग्य अव्यय म्हणजे प्रिपोजिशन. चला सर्वांचं आन्सर आलेले. आता यामध्ये स्वीट, स्वीट हे ऍडजेक्टिव्ह आहे. लता गोड गाणे गाते. आता मराठीमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की ते विशेषण काय आलं याच्यामध्ये, गोड गाणे गाते. अरे सॉरी, सिंगला झालं आपलं, स्वीट पाहिजे. मग गोड गाणे गाते. मग आता गोड साठी इथे शब्द काय आलेला, स्वीट सॉन्ग, म्हणून स्वीट हे झालं ऍडजेक्टिव्ह. नेक्स्ट, राम बॉट 10 नोटबुक्स. रामने 10 वह्या विकत घेतल्या. हा बायचा पास्ट आहे. बॉट. आन्सर येऊ द्या सर्वांचं. आन्सर नाही दिसत आहे. ओके, आन्सर मिळतंय. हा, 10 काय आहे यामध्ये, 10. ज्यांचं 1 आलं त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. रामने 10 वह्या घेतल्या. मग आता वह्या घेतल्यात किती, 10, म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. आता ऍडजेक्टिव्ह जे आहे तर ते क्वांटिटी नुसार सुद्धा येऊ शकतं, संख्यावाचक पण येऊ शकतं, नंबर ऑफ क्वांटिटी पण येऊ शकतं. म्हणून 10 ही यामध्ये योग्य ऍडजेक्टिव्ह आहे. ड्युरिंग द मान्सून्स डार्क क्लाउड आर सीन इन द स्काय. पावसाळ्यात आकाशामध्ये काळे ढग दिसतात, जे की आता आपल्याकडे आहेत. आता सुद्धा पावसाळा आहे आणि काळे ढग आपल्याकडे दिसतात. ओके, ज्यांचं आन्सर हे सेकंड आलेलं आहे, डार्क, तर त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. डार्क क्लाउड्स, क्लाउड साठी इथे ऍडव्हर्ब आलेले डार्क. क्लाउड, क्लाउड मीन्स ढग. ढग कसे आहेत, काळे. ही इज सच अ नॉटी बॉय. तो खरंच एक खोडकर मुलगा आहे. हे तुमचे जे इमोजी आहेत की नाही असे वेगवेगळे, त्या इमोजीमुळे मला पटकन आन्सर नाही दिसत आहे. ओके, ऑप्शन नंबर 4 हे राईट आहे. नॉटी, नॉटी मीन्स खोडकर. बॉय हे यामधील नाऊन आहे आणि या नाऊन साठी ऍडजेक्टिव्ह आलेला आहे नॉटी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. वी एन्जॉय आईस्क्रीम इन द हॉट सीझन. आम्ही उन्हाळ्यात आईस्क्रीमचा आनंद घेतो. हॉट सीझन मीन्स इथं उन्हाळा घ्यायचा. पंधरा तारखेपर्यंत आपले हे फ्री क्लास असणार आहेत. 16 तारखेला एक आपली पेरेंट्स मीटिंग होईल. आताच सर्वांनी सांगून ठेवा. 15 तारखेला तुम्हाला पूर्णपणे आपल्या क्लासचं स्वरूप कसं असणार आहे, काय होणार आहे क्लासमध्ये, कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा असतात आणि आपले क्लासेसचे टायमिंग कसे आहेत, कशा प्रकारच्या बॅचेस राहणार आहेत, काय काय तुमच्याकडे स्टडी मटेरियल आहे राहणार आहे, याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला पॅरेंट्स मीटिंग मध्ये दिली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना इच्छा आहे क्लास जॉईन करायची त्यांनी नक्की पॅरेंट्स मीटिंगला थांबायचं. 16 तारखेला म्हणजे रविवारी आपली पॅरेंट्स मीटिंग होईल. ओके, ऑप्शन नंबर 2 येत होतं. ऑप्शन नंबर 2 नाही, तर इथे हॉट सीझन, सीझन साठी आलेलं आहे हॉट. मग हे हॉट जे आहे तर ते यामध्ये ऍडजेक्टिव्ह आहे.
Next question, question number 6. Strong winds blow in the rainy season. पावसाळ्यात जोरदार वारे वाहतात असा याचा मिनिंग होतो. मी तुम्हाला मराठी अर्थ पण पूर्ण एक्सप्लेन करते जेणेकरून तुम्हाला ऍडजेक्टिव्ह ओळखण्यास मदत होईल. आणि वारंवार पुन्हा सांगत असते की तुम्ही जास्तीत जास्त आपली व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त शब्दार्थ पाठ करा, इंग्लिशचं वाचन करा. जेवढं जास्त प्रमाणामध्ये तुम्ही इंग्लिशचं वाचन करणार आणि अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार तेवढं व्यवस्थित तुम्हाला इंग्लिशचं लेखन, वाचन आणि इंग्लिश बोलणं हे व्यवस्थित जमणार आहे. ओके, स्ट्रॉंग. ऑप्शन नंबर 2 हे राईट आहे. He did not eat any rice. हा, त्यानं थोडाही भात खाल्ला नाही. किंवा कोणताही भात खाल्ला नाही. एनी राईस आहे इथे. ओके, आन्सर मिळतंय एनी. इथे काय आहे? राईस साठी एनी म्हणजे कुठल्याही प्रकारचा, अनेक प्रकारचा भात असेल उपलब्ध पण त्यानं कोणताच भात खाल्लेला नाही. वेगवेगळं असेल, आंबेमोहर असेल, इंद्रायणी असेल, वेगवेगळ्या प्रकारचा तो भात असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचा तो बनवलेला असेल पण त्यानं काय सांगितलं, त्यानं कोणताही भात खाल्लेला नाही. इथे एनी हा जो वर्ड आहे तिथे ऍडजेक्टिव्ह जातो, तो काम करतोय आणि राईस साठी ते आलेलं आहे. नेक्स्ट, मिस्टर सावंत इज द ओल्डेस्ट टीचर इन द स्कूल. ओके, ऑप्शन नंबर 3 व्हेरी गुड. ओल्डेस्ट. पहा आता सर्वांची उत्तरं सुद्धा योग्य येऊ लागली. मिस्टर सावंत हे त्यावेळेचे सर्वात जुने शिक्षक आहेत शाळेतले, असं याचा मिनिंग आहे. ओल्ड म्हणजे जुना पण होतं, ओल्ड म्हणजे वयस्कर पण आहे. दोनही अर्थाने हे वाक्य होऊ शकतं. आता एकदम वयस्कर असं तर नाही म्हणू शकत आपण, कारण टाइम लिमिट आहे शिक्षकांना सुद्धा. 53-4 पर्यंत झाले की ते रिटायर होतात, म्हणून त्यांना वयस्कर न म्हणता जुने, त्या शाळेतील अनुभवी किंवा जुने हे म्हणणं योग्य राहील. ओके, आता हे नेक्स्ट क्वेश्चन जे आहे त्यामधले 8, 9, 10 हे तुमच्या अभ्यासासाठी राहतील. आता आपण पुढे वर्ब साठी जे उदाहरण आहेत ती पाहूयात. आयडेंटिफाय द वर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स. इथे आपल्याला वर्ब शोधायचंय. वर्ब मीन्स क्रियापद. क्रियापद शोधूयात आपण. आय फील अ सेव्हर पेन इन माय स्टमक. मला तीव्र पोटदुखी जाणवते. थोडे थोडे प्रश्न आपण स्किप करत जर गेलो तर आपण सर्वच प्रकारची उदाहरणं पाहू शकतो, कारण एका एका प्रकारावरती खूप जास्त उदाहरणं आहेत आणि तेवढी जर घेतली तर आपल्याला वेळ नाही पुरणार. टाइम लिमिट आहे आपल्याकडे, त्या वेळेमध्ये पूर्ण होणार नाही. नंतर तुम्ही पुस्तक घेतल्यानंतर कंटिन्यू करू शकता. ओके, चला सर्वांचं उत्तर मिळतंय. पहा आता इथे वर्ब आहे. वर्ब मीन्स काय, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे. सेंटेन्सला मिनिंगफुल कोण बनवतोय, तर हा फील हा वर्ड बनवतोय, म्हणून फील हे काय झालं यामध्ये वर्ब झालं. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो.
यामध्ये कोणतं फर बसणार आहे? राईस. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 2, राईस. राईस मीन्स उगवणे. बॅड स्टुडंट्स हाईड देअर फॉल्ट्स. वाईट विद्यार्थी त्यांचे दोष लपवतात. काय असेल वर्ब यामध्ये? श्रेयश अंबुरे त्यांचा हँडरेज आहे. बोला, काही डाऊट आहेत का? श्रेयश आणि स्नेहल गायकवाड दोघांचेही माईक अनम्यूट आहेत. माईक ऑन करा प्लीज. बोला स्नेहल, डाऊट होता का काही? नाही टीचर. चुकून हँडरेज झालाय का? हो, ओके. माझ्या भावाने दाबलं होतं. हँड रिमूव्ह करा. ओके, चला आलं उत्तर. हाईड. काय आहे यामध्ये? हाईड. हाईड मीन्स लपवणे. नेक्स्ट क्वेश्चन. द ओल्ड मॅन वॉज नॉक्ड डाऊन बाय अ कार. वृद्ध व्यक्तीला कारद्वारे खाली पाडले गेले. ते नॉक. नॉक म्हणजे काय? इथं नॉक करा म्हणून आपण वाजवून येतो किंवा इथं धडकले. तर थोडस ओके. काय आलं? वॉज नॉक्ड. व्हेरी गुड. वॉज नॉक्ड हे राईट आहे. वॉज नॉक. फक्त वॉज पण आणि इथे ईडी आहे. नॉक. नॉक हे सुद्धा एक क्रियापद आहे. आता ईडी आहे आणि पास्ट मध्ये आहे ते, म्हणून हे वॉज नॉक्ड. इथे सेपरेट आलेलं जर वॉज आलं असतं एकटं तरी तो फर्ब होता. पण इथे ईडी लागलेला आहे. नॉक करणे म्हणजे ठोठावणे. अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस. आन्सर मिळते. दिसत नाही. ओके, दिसत असेल पहा. बाकीच्यांना दिसतंय का? येस ऑर नो चॅट बॉक्स मध्ये मला सांगा. चॅट बॉक्स मध्ये मला आन्सर द्या. सर्वांना दिसतंय? ओके, बाकीच्यांना दिसतंय. तुम्हालाच काय प्रॉब्लेम आला? काहीच प्रॉब्लेम नाहीये दिसण्यासाठी. ज्यांना दिसत नाही त्यांनी प्लीज रिजॉईन करा. चला, आन्सर मिळालेले क्वेश्चन नंबर 5 ह्यातच हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. ब्रिंग मी सम कोल्ड वॉटर. मला थंड पाणी आणा. ओके, काय आलं आन्सर? 6 नंबर. ब्रिंग, घेऊन या, या अर्थाने हे ब्रिंग झालं. वर्ब आहे. गिव्हिंग इज बेटर दॅन रिसिव्हिंग. घेण्यापेक्षा देणे अधिक चांगले. जर शंका नसेल ना तर प्लीज हँड रिमूव्ह करा. मी जेव्हा तुमचे माईक ऑन करते तर बऱ्याच जणांचं की नाही चुकूनच झालंय, चुकूनच झाले. 90% मुलं तुम्ही चुकूनच हँडरेस करता. गरज नसेल ना तिथे हँडरेस करायचंच नाही.
ओके, ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 नाही होणार, तर इथे टू बीचं क्रियापद आहे इज. हे इज राईट आहे. प्रेझेंट मधले हे वर्ब आहेत. वॉच द बर्ड ऑन द ब्रांच ऑफ द ट्री. पहा, झाडाच्या फांदीवरील पक्षी पहा. ऑप्शन नंबर 1, 2 अशी वेगवेगळी आन्सर येतात आणि काही जणांची फक्त मागचीच उत्तर दिसतात. तर इथे वॉच, वॉच मीन्स काय, पहा. हे वॉच हे योग्य आहे. आता 1-2 प्रश्न राहिले असतील तर आपण ठेवूयात, पुढचे घेऊयात. आता सोपे सोपे प्रश्न आहेत, 1-1, 2-2 ठेवून आपण पुढे घेऊयात. पुढे काय आहे, फाइंड आउट द नंबर ऑफ नाउन इज ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. पाहत आपल्याला इथे किती नामांची संख्या आलेली आहे. एका वाक्यामध्ये नामांची संख्या किती ती शोधायची. The peacock has a special place in our arts, songs and stories. आता हा जो प्रश्न आहे तो प्रश्न कसा सोडवायचा असतो तुम्ही एकदा तुम्हाला क्लिअर करते, त्यानंतर तुम्ही सोडवा. पाहता इथे नाम किती आलेली आहेत. जसं की आपल्या कला, गाणी, हा गाण्यासाठी किंवा आर्ट्ससाठी, कथेसाठी मोराला विशेष असं स्थान आहे, असा या वाक्याचा अर्थ होतो. मग याच्यामध्ये नामांची संख्या शोधायची आपल्याला. मग नामांची संख्या, पिकॉक मीन्स मोर, हा काय झाला, नाऊन झाला. प्लेस, प्लेस हे काय झालं, ठिकाण, हे सुद्धा नाऊन आहे. त्यानंतर आर्ट्स, आर्ट्स म्हणजे कला, तर कला हे देखील एक नाम झालं, आर्ट्स म्हणू शकतो. सॉंग्स हे सुद्धा एक नाऊन आहे आणि स्टोरी हे सुद्धा नाऊन आहे. मग यामध्ये असे नाऊन किती झाली, 1, 2, 3, 4 and 5. आन्सर मिळालं 5. जमतील या प्रकारे प्रश्न सोडवायला. शेवटचे 2 मिनिट राहिलेले. पुढचा प्रश्न सोडवा. द कॅमल लिव्हज ऑन ग्रास, thorny bushes, dates are dried beans. Dates and dried beans. उंट गवत, काटेरी झुडपे, खजूर आणि वाळलेल्या सोयाबीन वरती जगतो. आता किती आलेली आहेत पहा. काही जणांचं 12 आलेलं आहे, काहींचं 4, 6 असे वेगवेगळे आन्सर आलेले आहेत. आपण पाहूयात किती झाले बरं योग्य. तर यामध्ये पहा, कॅमल, कॅमल हे नाऊन आहे. त्यानंतर थ्रोनी बुशेस, काटेरी झुडपं म्हणतो पहा. डेट्स अँड ड्राईड बीन्स, पाहता हे जे आहेत खजूर, डेट्स म्हणजे काय, खजूर, खजूर आहेत. त्याबरोबर ड्राईड बीन्स म्हणजे सोयाबीन आहे, किंवा बीन्स म्हणजे ते घेवडा वगैरे आहे की नाही, त्याला पण बीन्स म्हटलं जातं का. म्हणजे अशा जे काही शेंगांचा प्रकार असेल तर तो. म्हणजे इथे किती नामं झालेली आहेत, 1, 2, 3 and 4. 4 आहेत. थ्रोनी बुशेस, डेट्स, ड्राईड बीन्स, 1, 2, हा ग्रास एक राहिलं, सॉरी ग्रास पण आहे. 5 झाले. ओके, प्रश्न समजतात सर्वांना. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. आता भरपूर सारे प्रश्न घ्यायचे होते पण टाइम लिमिट आहे आपल्याकडे, थांबावं लागेल. उर्वरित प्रश्न तुम्ही सोडवा. तुम्हाला आज पीडीएफ दिली जाईल आणि उद्या आपला गणित. ओके, बाय, मॅडम. गुड नाईट. टीचर, बाय. बाय, गुड नाईट. गुड नाईट.